सगळ्या मराठी माणसांच्या मनात असेल. जेव्हा नगरपालिका नगर परिषदांच्या निवडणुका आता झाल्या त्याच्यामध्ये ना त्याच्याही मध्ये तुम्ही मनसे म्हणून किंवा तुमची आघाडी म्हणून तुम्ही काही फार त्याच्यामध्ये उतरलेले दिसला नाही. ह्या निवडणुकीमध्येही आता 5च दिवस उरलेत, पण असा काही म्हणजे सभा किंवा असे तुम्ही जॉईंटली फिरताय असं आत्ताच्या घडीपर्यंत तरी दिसलेलं नाही. तर ह्याची गरज आता उरलेली नाही असं तुम्हाला वाटायला लागलंय का? ईव्हीएम मुळे होणारच आहे असं तुम्ही आत्ताच मनात आमच्या सगळ्या आता मतदारसंघाच्या भेटी सुरू आहेत आणि उद्यापासून सभा सुरू होतील. पण तुम्हाला असं म्हणजे ज्या छोट्या छोट्या सभा किंवा म्हणजे 29ला तर तुम्ही सोडूनच दिले, म्हणजे 29 महापालिकांमधल्या लोकांनी तुम्हाला टीव्हीवर बघून मतदान द्यावं अशी अपेक्षा आहे. नाही, प्रश्न आम्ही मगाशीच तुम्हाला सांगितलं की या सगळ्या ह्याच्यामध्ये आम्ही एकतर त्या ठिकाणी पैशाने काही करू शकत नाही. तुम्ही आत्ता झालेल्या नगरपालिका आणि सगळ्या निवडणुका तुम्ही पाहिल्यात कशा प्रकारच्या निवडणुका होत आहेत त्या. मी तर खरं तर या निवडणुकांच्या अगोदरच सांगितलं होतं निवडणुकांवरती बहिष्कार टाका. या असल्या निवडणुका काय लढवणार होते? मी 2017ला पण हेच सांगत होतो या सगळ्या लोकांना की अशा प्रकारच्या जर निवडणुका होणार असतील तर काय त्या निवडणुकांना अर्थ तरी उरतो का? आता 60 ठिकाणी 70 ठिकाणी ते काय अर्ज मागे घेतले, ही कुठची निवडणूक आहे? पण असं आहे की लोक प्रलोभनांना बळी पडले हे पण त्याच्या मागचं कारण आहे ना, जर असेल तर. अहो, मग मी तेच सांगतो ना, प्रश्न असा आहे की या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही ज्या प्रकारच्या अमाऊंट आता कानावरती येत आहेत, कळलं का? त्या अमाऊंटवरती जर समजा तुम्ही बघितलं की ज्या माणसाने स्वप्न पाहिलेलं असतं एक 25 लाखाचं आणि 30 लाखाचं आणि काय 50 लाखाचं, त्याला जर 5-5 कोटी आणि 10-10 कोटी जर मिळायला लागले, काय होणार आहे मला जरा सांगा. पण मग राजसाहेब 16 तारखेला जो निकाल आहे त्या दिवशी काय होईल असं वाटतं? तुम्ही काय पुढच्या 4 दिवसात आवाहन करणार? मी काय आता ह्याच्यातलं ज्योतिषी नाहीये. आमच्याकडनं ज्या काही गोष्टी करायच्या आहेत, जे काही तयारी करायची, जे काही करायचे ते आता आम्ही करतो आहोत, केलेलं आहे, करणार आहोत. मुद्दा असा की आत्ता तुम्ही जे काही फोकस आहे तो मुंबईवर आहे. मुंबईवरच फोकस देऊन तुम्ही काम करताय का नाशिक जे तुमचं स्वप्नातलं काही अंशी जे सक्सेसफुल झालं होतं त्याच्याही बद्दल तुम्ही काय विचार करताय? काय होतं राजू, या सगळ्या ह्याच्यामध्ये आता बघितलं ना, ज्या वेळेला मी नाशिकमध्ये ज्या वेळेला निवडणूक लढवली त्यावेळेला मी एकट्याने निवडणूक लढवली होती. आता हे सगळ्या युत्या आघाड्या या ज्या सगळ्या गोष्टी आहेत याच्यामध्ये मी परत मगाशी सांगितलं त्याप्रमाणे 4चे प्रभाग आणि त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी विस्कटलेल्या. परंतु ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये माझं त्यांच्याशीही बोलणं झालं की जे मी स्वप्न नाशिकमध्ये जे पाहिलं आणि जे काही मी तिथे ज्या गोष्टी केल्या करून दाखवल्या त्या मला मेंटेन करणं आणि त्याच्यामध्ये अजून काही गोष्टी ॲड करणं हे मला असं वाटतं पुढचा आमचा तो सगळा टप्पा असेल. आणि त्याच्यासाठी म्हणून मी नाशिकमध्ये आज फोकस आम्ही करतो आहोत. कल्याण डोंबिवलीला देखील मला खरं तर कल्याण डोंबिवली या शहरांची अवस्था जर समजा पाहिली, खास करून डोंबिवलीची, तर ते शहरही चांगलं करण्यासारखं आहे. परंतु अशा प्रकारच्या निवडणुका ज्यावेळेला होतात, अशा प्रकारची ज्यावेळेला काय म्हणतो तुम्ही मतदारांचा अधिकारच तुम्ही ज्यावेळेला काढून घेता त्यावेळेला कशा निवडणुका चालल्यात काय. पण हे तुमचं जे बोलणं आहे हे म्हणजे बघून जर तुम्हाला म्हणजे तुमचा जो मतदार आहे तो आणखीन उदास व्हावा असं तुमचं आता नाही. माझा उदास होण्याचा नाही आहे. मी हे उदास होण्याचा काय उदास झालेलाच आहे तो अख्ख्या महाराष्ट्रावर. पण असं आहे की मग तुम्ही त्यांना उभं केलं पाहिजे म्हणूनच तर आम्ही लढतोय. नाही तर मग आम्ही सांगितलं असतं आम्ही निवडणुका लढवत नाही.